हम किसी के पैसे पे नहीं पल रहे। 500 रुपए की मजदूरी में से हम टैक्स भरते हैं, लेकिन हमें बांट दिया जाता है धर्म, जाती और राजनीति में। हे शब्द आहेत मोहम्मद इरफानचे। गेल्या काही दिवसांपासून मोहम्मदचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत। नीट पेपर फुटी विरोधात एकत्र आलेल्या अनेक तरुणांनी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केलं। युनिक वे ऑफ प्रोटेस्ट म्हणत जेनझींनी खोऱ्यानं रील्स टाकल्या आणि त्याला लाखो व्ह्यूजही मिळाले। पण जेनझी नसला तरी 35 वर्षांच्या मोहम्मद इरफानचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले, ते त्याच्या प्रभावी बोलण्यामुळे। भारतीय संविधानाची प्रस्तावना म्हणतानाचा, बेरोजगारी, मजुरांचं वेतन, महागाईवर बोलताना, भगतसिंगांच्या कविता म्हणताना मोहम्मद या व्हिडिओमध्ये दिसतो। पण शाळा न शिकलेल्या मोहम्मद इरफानला इतकी सगळी माहिती कशी? संविधान आणि देशातल्या प्रश्नांबद्दल मोहम्मद इरफान इतक्या पोटतिडकीनं कसं काय बोलू शकतो? हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सुद्धा मोहम्मद इरफानची भेट घेऊन त्याच्याशी गप्पा मारल्या। अनहिअर्ड व्हॉइस ऑफ यंग इंडिया म्हणून आता मोहम्मद इरफानचं देशभरात मोठं कौतुक होत आहे। हा मोहम्मद इरफान आहे कोण? त्याचा स्ट्रगल नेमका कसा आहे? त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। मोहम्मद इरफान हा दिल्लीतल्या सौदा इथं जे कॉलनी या झोपडपट्टी भागात राहतो। एका माणसालाही अपुरी पडेल एवढ्या छोट्याशा झोपडीत इरफानचं अख्खं कुटुंब राहतं। घरच्या गरिबीमुळे पोट भरण्यासाठी त्याला लहानपणापासूनच मिळेल ते काम करावं लागलं, त्यामुळे त्याला कधी शाळेत जाताच आलं नाही। आता अशा परिस्थितीत शैक्षणिकदृष्ट्या अनेकांचं आयुष्य हे ठप्प होतं, पण इरफानसाठी हीच त्याच्या शिकण्याची सुरुवात ठरली। मी शाळेत गेलो नाही, पण शिकणं कधीच सोडलं नाही। मला आयुष्याच्या शाळेनं खूप काही शिकवलं, असं इरफान सांगतो। मोहम्मद इरफानचं हातावरचं पोट आहे। बर्फाच्या लाद्या विकून दिवसाला तो कसेबसे 500 रुपये कमावतो। याच पैशांमध्ये तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो। मोहम्मदला लिहिता वाचता येत नाही, मोबाईलवर टाईप सुद्धा करता येत नाही, पण तो गुगल व्हॉइस सर्च करून आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधतो। व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर फेक आणि चुकीची माहिती घेण्यापेक्षा मोहम्मद इरफान माहितीची पडताळणी करून आपलं ज्ञान वाढवतो। संविधान, इतिहास, साहित्य, कामगार कायदे, अर्थव्यवस्था आणि समाजकारण याविषयी आपल्याला पडलेले प्रश्न तो गुगल व्हॉइस सर्च करतो। कुठलाही कागद हातात न घेता मोहम्मद इरफान भारतीय संविधानाची प्रस्तावना सांगतो। तो कायद्याच्या समानतेबद्दल बोलतो, कामगार कायद्यांचा उल्लेख करतो। खरं तर जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनात मोहम्मद विद्यार्थी म्हणून गेला नव्हता। तो कोणत्याही विद्यार्थी संघटनेचा नेता नव्हता। तो गेला होता एक सामान्य नागरिक म्हणून। विद्यार्थ्यांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न आणि कामगारांचे प्रश्न हे वेगळे नाहीयेत। जर गरिबाच्या मुलाला शिक्षण मिळालं नाही, परीक्षा प्रामाणिकपणे झाल्या नाहीत आणि रोजगाराच्या संधी कमी होत गेल्या, तर शेवटी तो पुन्हा असंघटित मजुरीकडेच ढकलला जाणार आहे, असं मत मोहम्मदनं माध्यमांशी बोलताना मांडलं। मोहम्मद इरफानने वेगवेगळ्या माध्यमांना मुलाखतीत दिलेल्या उत्तरांमध्ये वारंवार काही ठराविक मुद्दे समोर येतात। तो म्हणतो की देशात निवडणुका आल्या की धर्मावर चर्चा होते, जातींची समीकरणं मांडली जातात, मंदिर, मशीद, हिंदू, मुस्लिम या सगळ्यावर तासनतास न्यूज चॅनल्सवर डिबेट चालतात। पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत उन्हात काम करणाऱ्या मजुरांच्या प्रश्नांवर बोलण्यासाठी फार कमी वेळ दिला जातो। खरं तर त्यावर कोणी बोलतच नाही। देशाला घडवणारा, रस्ते बांधणारा, पूल उभारणारा, शहरं उभी करणारा आणि उद्योगधंदे चालवणारा कामगार हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे, पण त्याच्याकडे हा समाज प्रचंड दुर्लक्ष करतो। रोजंदारीवर काम करणाऱ्या लाखो मजुरांना आजही पुरेसं वेतन, सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा, पेन्शन किंवा स्थिर रोजगार यांची हमी नाहीये। म्हणूनच कामगारांचा प्रश्न हा केवळ आर्थिक नाही, तर मानवी सन्मानाचा प्रश्न असल्याचं मोहम्मद इरफान सांगतो। मोहम्मदचे काही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नॅशनल मीडियानं त्याची दखल घेतली। त्याच्या झोपडीत पत्रकार पोहोचले। सोमवारी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही त्याची भेट घेतली। त्यांनी त्याच्या घरी जाऊन संवाद साधला आणि त्याने मांडलेल्या कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा केली। या भेटीनंतर इरफानचं नाव जास्त चर्चेत आलं, पण त्याने स्वतःला कोणत्याही पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला नाही। मी कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही, मी फक्त मजुरांच्या प्रश्नांबद्दल बोलतो। सरकार चांगलं काम करत असेल तर त्याचं कौतुक करावं आणि चुकत असेल तर त्यावर प्रश्न विचारावेत, असं इरफानचं म्हणणं आहे। उद्या जर तुम्ही सत्तेत आलात आणि तुम्ही सुद्धा आम्हाला दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत, तर आम्ही तुमच्या विरोधात सुद्धा रस्त्यावर उतरू, असं इरफानने राहुल गांधींना स्पष्टपणे सांगितलं। आता रोज 8 तास प्रामाणिकपणे काम करणाऱ्या मजुरांना सन्मानजनक वेतन मिळालं पाहिजे। गरीब, मजूर आणि असंघटित क्षेत्रात
काम करणाऱ्या मजुरांसाठी योग्य दिशेने काम होणं गरजेचं आहे, असं इरफानचं म्हणणं आहे. इरफानच्या भेटीनंतर राहुल गांधींनी त्याच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत म्हटलं की संविधानाची समज, देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि शिकण्याची तळमळ या गोष्टी मोहम्मद इरफानकडे पाहिल्यानंतर दिसतात. भारताची सगळ्यात मोठी ताकद ही इथल्या तरुणांमध्येच आहे. इरफानसारखे तरुण जे जिज्ञासू, संवेदनशील आहे आणि ज्यांना आपल्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव आहे, तेच देशाची खरी आशा आहेत, असं राहुल गांधींनी इरफानचं कौतुक करताना म्हटलंय. आता इरफानची संपूर्ण देशभरात चर्चा होते ती त्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओजमुळे. पण इरफाननं जी मतं मांडली आहेत त्याकडे दुर्लक्ष करून सुद्धा चालणार नाही, अशीच चर्चा आता सोशल मीडियावर व्हायरल लागली आहे. खरं तर मोहम्मद इरफानची गोष्ट ही फक्त एका व्यक्तीच्या व्हायरल होण्याची गोष्ट नाहीये. ती या देशातल्या लाखो मजुरांची, झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबांची आणि शिक्षणापासून वंचित राहिलेल्या लोकांचं जगणं आहे. इरफान शाळेत गेला नाही, जे आजकालच्या तरुणांना त्यांच्या आई वडिलांकडून अगदी सहज उपलब्ध होतं, ते इरफाननं कधी पाहिलं सुद्धा नाही. तरी समाज, संविधान आणि आपल्या हक्कांविषयी जाणून घेण्याची जिद्द असेल तर सामान्य माणूस सुद्धा राष्ट्रीय चर्चेचा भाग होऊ शकतो, हे मोहम्मद इरफाननं दाखवून दिलंय. आता त्याच्याबद्दल, त्याच्या मतांबद्दल अनेकांची वेगवेगळी मतं असू शकतात, पण त्याने उपस्थित केलेले प्रश्न मात्र दुर्लक्षित करता येणार नाही. कारण भारतीय संविधान देशातल्या प्रत्येकासाठी सारखंच आहे. इथे प्रत्येकाला जगण्याचा सारखाच अधिकार आहे. त्यामुळे जर गरीब आणि मजुरांचा आवाज दाबला जाऊ नये म्हणून त्यांचे प्रश्न समोर आणणं गरजेचं आहे, असं इरफान मानतो. आणि कदाचित म्हणूनच एका छोट्याशा झोपडीत राहणाऱ्या मोहम्मद इरफानची गोष्ट आज लाखो लोक ऐकतायत. एवढं मात्र नक्की, मोहम्मद इरफानबद्दल आणि त्याच्या मतांबद्दल तुम्हाला काय वाटतं? ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.